लिहिला. चला पहा, लक्ष द्या. एक चल समीकरण आपण पाहत होतो. एक चल समीकरण फार महत्वाचं प्रकरण आहे. ठीक आहे ना. एक चल समीकरण, वन व्हेरिएबल इक्वेशन. आणि एक चल समीकरणाचं हे आपलं कितवं लेक्चर आहे? चौथं. चौथ्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपण थिअरी शिकलो होतो. दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये, तिसरंच आहे, त्याच्यामध्ये आपण प्रश्नाची सुरुवात केली होती. ठीक आहे ना. एकदा परत रिपीट करतो. चला बघा, समीकरण म्हणजे काय? उदाहरणात दिलेल्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे. आणि समीकरणात समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे. समजलं ना? प्रश्नात माहीत नसलेल्या बाबींसाठी किंवा माहीत नसलेल्या माहितीसाठी जेव्हा आपण एखादं अक्षर गृहीत धरतो तेव्हा त्या अक्षराला चल असं म्हणतात. बरोबर आहे. आणि त्या चलाच्या मदतीने जी गणितीय मांडणी आपण करतो त्याचं नाव आहे समीकरण. आणि समीकरण काय आहे? तर समीकरण हा समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे. ठीक आहे ना. आत्ता मोजून फार फार तर 2 ना 3 उदाहरणं मी शिकवणार, बस. त्याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे ना. पण या 2 ना 3 उदाहरणाच्या माध्यमातून एकचल समीकरणाचा हेतू काय आहे आणि शाब्दिक उदाहरणाचं महत्त्व स्पर्धा परीक्षेमध्ये काय हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळून चुकेल. बघा, लक्ष द्या. शाब्दिक उदाहरण म्हटलं की पहिला भाग येतो तो सर्वात महत्त्वाचा, म्हणजे मला प्रश्न वाचता आला पाहिजे. लक्षात घ्या. वाचन सर्वांनी लक्षात घ्या. ऑनलाईनचे विद्यार्थी तुमचं काही असलं तर नंतर मेसेज टाकाच, पण आता लक्ष द्या पहिल्यांदा. ठीक आहे ना. चला क्लिअर करा. काय? वाचन. मला प्रश्न समजला पाहिजे. दुसरा आहे मला आकलन. आकलन. प्रश्न समजला पाहिजे, वाचला आणि मला समजला. ठीक आहे ना. प्रश्नाचा प्रश्नभाग कुठला आहे हे समजलं पाहिजे. प्रश्नभाग कुठला आहे? प्रश्नामध्ये माहिती भाग आलेला असतो, तो कुठला आहे ते लक्षात घ्यायचं. प्रश्नामध्ये सूचक विधान कुठला आहे ते समजलं पाहिजे. आणि प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं समीकरण कोणाच्या भरोश्यावर मांडायचं हे समजलं पाहिजे. ज्याला हे कळलं ना, मी जे बोलतोय ते, याच्या माध्यमातून गणित सुटतं. लक्षात घ्या. याच्या माध्यमातून गणित सुटतं. ठीक आहेत ना. काय बोलताय हे कधी विचारात नाही घेत. ठीक आहेत ना. आपलं नेहमी सगळ्यांची सवय काय? चला प्रश्न वाचला आणि सोडून टाक पहिले. ठीक आहे. तसं नाही. पहिल्यांदा प्रश्न वाचा. प्रश्नाचा प्रश्नभाग कुठला आहे ते लक्षात घ्यायचं. प्रश्नाचा माहिती भाग कुठला आहे ते लक्षात घ्यायचं. सूचक विधान कुठलं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि समीकरण कोणाच्या भरोश्यावर मांडायचं हे समजलं पाहिजे. हे समजलं तर शाब्दिक उदाहरणावर मात करते. ते समजलं ना. ट्रिक्स, शॉर्टकट हा टेम्पररी पार्ट आहे. परत परत सांगतो. समजलं ना. जर परमनंट इलाज पाहिजे असेल तर पहिले हे शिकलं पाहिजे. ठीक आहे ना. बेसिक टू ॲडव्हान्स अर्थ आहे. मला गणित मांडता आलं पाहिजे, गणित समजलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून पहिलं शाब्दिक उदाहरण आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतोय. बघा, प्रश्न सोपा आहे, प्रश्नाची लेवल महत्त्वाची नाही. त्या प्रश्नाच्या माध्यमातून जे शिकायचे आहेत ना त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मला प्रश्न टार्गेटने आपण जे एकचल समीकरण घेतलं मी आधीच सांगितलं, सर्व विषयाला सर्व प्रकरणाला अनुसरून एक एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी मेंटेन केलं. ठीक आहे ना. आलं का लक्षात? वामनरावांचा प्रश्न मॅटर नाही करत, पुढचे प्रश्न मॅटर नाही करत, परंतु समीकरण शिकणं हे टार्गेट आहे. आपला हेतू पहिले लक्षात घ्यायचं. मला उदाहरणानुसार समीकरण मांडता आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं. काय म्हणतोय? वामनरावांनी 2250 रुपयाचं कर्ज. मी पूर्ण माहिती या ठिकाणी मांडतो. लक्षात घ्या. एकूण कर्ज किती आहे? एकूण कर्ज आहे बघा 2250 रुपये. हप्ते किती आहे? बोलत चला. एकूण हप्ते आहे बघा 5. फक्त वाचायचं. ठीक आहे ना. प्रश्नाचा माहिती भाग, प्रश्नाचा माहिती भाग क्लिअर आहे. माहिती दिलेली आहे. काय? प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने अधिक होता. ही सूचक विधान आहे आणि याच्या वर्षात समीकरण सुद्धा मांडता येतं. दुसरी माहिती दिली, हे 2250 जे कर्ज आहेत ना ही माहिती सुद्धा आहे आणि समीकरण त्याच्याच वर्षावर मांडता येतं. हप्ते माहिती आहेत का? नाही, हप्ते आपल्याला माहीत नाही. समजा पहिला हप्ता, लक्ष द्या फक्त चांगलं. समजा पहिला हप्ता, समजा पहिला हप्ता बरोबर x. क्लिअर आहे? पहिला हप्ता बरोबर x व दुसरा हप्ता बरोबर x + 50. क्लिअर? x + 50. त्यानंतर तिसरा हप्ता बरोबर x + 100. समजून आलं का बरं x + 100 आणले? कारण 50 न वाढत आहेत. लक्षात ठेवायचं. त्यानंतर चौथा हप्ता हा असेल x + 150 आणि पाचवा हप्ता जर घेतला आपण, पाचवा हप्ता या ठिकाणी लक्षात घ्या. पाचवा हप्ता जर घेतला तर तो आहे x + 200. हे सर्वांना समजलं का? प्रामाणिकपणे क्लिअर करा सर्व. आपल्याला हप्ते माहीत नाही. बरोबर? हप्ते माहीत आहे का? नाही. समजा पहिला हप्ता बरोबर जर x घेतला तर दुसरा हप्ता x + 50, तिसरा x + 100, x + 150, x + 200. का? कारण समीकरणाची वाढ दर्शवते. हे क्लिअर आहे सर्वांना?
x+2 नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत +1 +2 +3 +4 +6 आणि समान विषमच्या बाबतीत +2 +4 +6 +8 हे काय आहे? एकही वाया जात नाही. मी सांगितलं तुम्हाला एकही वाया जात नाही. ठीक आहेत ना. गणित शिकायचं आहेत ना ते असं शिकायचं. लक्षात घ्या एकही वाया जात नाही. एकूण एक विधान एकूण एक वाक्य थेअरीमधलं हे परफेक्ट कामात येतं. ठीक आहेत ना. पण डोक्यात ठेवलं पाहिजे. लक्षात घ्यायचं डोक्यात घेऊन जायचं. ठीक आहेत ना. वाढ दर्शवते. काय दर्शवते? मग हे वाढ दर्शवते. मॅटर नाही करत पेपर. सर एवढं मोठं पेपरला मांडणार का? मांडायची गरज नाही. आपण शिकतो आहे सध्या प्रोसेस सुरू आहे. ठीक आहेत ना. पेपरला कुठं मांडायचं एवढं समजून घ्यायचं आहे म्हणून मांडायचं. पुढची उदाहरण तुम्हाला तशी डायरेक्ट सोडवायची. ठीक आहे ना. मग काय ही झाली माहिती प्रश्नाची माहिती. परत ही दिलेली माहिती दुसरी माहिती मी तयार केली. समजत आहे सर्वांना? ही माहिती आपण मांडलेली आहेत आणि त्यानंतर मी आता मांडतोय बघा. माहीत नाही वामनरावांचे हप्ते किती आहे? 5. कर्ज किती आहे? 2250 आणि प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 न जास्त होता जो की मी असा दाखवलेला आहे. समजलं सर्वांना? आणि मला दाखवायचं आहे काय म्हणजे याचा अर्थ बघा. पहिला हप्ता प्लस दुसरा हप्ता प्लस तिसरा हप्ता प्लस चौथा हप्ता प्लस पाचवा हप्ता इज इक्वल टू 2250 हे असं होईल ना. मग समीकरण मांडायचं कसं आहे? समीकरणाची व्याख्या काय बघा. उदाहरणात दिलेल्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे. आणि समीकरण काय आहे? समानता संबंध. समजलं ना. जो की प्रस्थापित झाला पाहिजे. लक्षात ठेवायचं. परफेक्ट लक्षात घ्यायचं काय करायचं आणि समीकरण कोणाच्या भरोशावर मांडायचं हे समजलं पाहिजे. 2250च्या भरोशावर मला समीकरण मांडायचं आहे. काय दाखवणार मी? अरे मी दाखवणार ना 5 हप्त्यांची बेरीज म्हणजे 2250 दाखवायचं. समीकरण प्रस्थापित करणे. एक एक शब्दाची फोड करा. समानता संबंध प्रस्थापित करणे म्हणजे काय? कोणासोबत मांडायचं आहे? 2250 सोबत मांडायचं का? कारण ते एकूण कर्ज आहेत. लक्षात ठेवायचं. हप्ते किती तर 5. मग त्या 5 हप्त्यांची बेरीज ही 2250 आहे. हे आपल्याला प्रमोट करता आलं पाहिजे उदाहरणामध्ये. कळत आहे का सर्वांना? कळत आहे? हे मांडता आलं पाहिजे. हे मांडता येणं म्हणजे समीकरणाचं कौशल्य विकसित करणं होय. लक्षात आलं? हे मांडलं एकदाचं. मी परत सांगतो हे समीकरण मांडणं इथून सुरू झालं. आतापर्यंत काय शिकलो आपण 3 लेक्चरमध्ये? समीकरणं डायरेक्ट दिली होती सोडवायचं काम केलं. आता इथून पुढे तसं नाही. तुम्हाला मांडायचं आहे आणि सोडवायचं सुद्धा आहे. लक्षात आलं ना. समीकरण सोडविणं ही सोपी गोष्ट आहे. मांडणं सोपी नाही. ठीक आहे ना. उदाहरणानुसार ते मांडलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या. जे की मांडलाय आणि मग इथून पुढचा कार्यक्रम तर तुम्हाला 2-3 दिवस तेच काम केलंय आपण. क्लिअर आहे सर्वांना? ह्याच्या पुढे अडचण जायला नाही पाहिजे. चुकून विचारू पण नका कुठून काय आणलं तर. 2x 3x 4x 5x क्लिअर आहे? म्हणजे याचा अर्थ 5x प्लस 150 300 500 इज इक्वल टू 2250. लक्ष द्या. म्हणजेच याचा अर्थ 5x इज इक्वल टू बोला पटकन 1750. बस कुठून आणलं? क्लिअर आहे? हे झालं. 2 लेक्चर दिले ना त्याला. आजचे गेलं 3 लेक्चर गेलं ना. ते कशासाठी दिले? आपलं टार्गेट टास्क सुरू झालं. समीकरण मांडणं टार्गेट आहे. हे तर तुमचं झालंय सगळं. लक्षात घ्यायचं. म्हणजे x इज इक्वल टू काय? 1750 भागेला 5 म्हणजे 5 त्रिक 15 किती उरले? 2 म्हणजे काय? बोला 5 5 25 आणि हे कोण भेटलं? पहिला भेटला. कोण भेटला? पहिला हप्ता भेटला. इथंच जागेवर घेतो त्याला. लक्ष द्या फक्त बरोबर. म्हणजे याचा अर्थ पहिला हप्ता बरोबर किती? 350. अर्थात 350 घेतल्यानंतर दुसरा हप्ता कितीचा? 400चा. चला तिसरा हप्ता कितीचा? 450चा. चौथा हप्ता कितीचा? 500 रुपयाचा. आणि पाचवा हप्ता कितीचा? 550चा. त्यांना विचारलं काय तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता? तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता? 350 रुपयाचा होता. इथं चुकलं आहे. तिथं पाहिजे होतं पहिलं उत्तर 350. प्रश्न समजला सर्वांना? घाई नका करू. मी आधी सांगितलं अर्धा तास शिकवणार पण 3च उदाहरणं शिकवणार. त्याच्यामुळे घाई नका करू. पहिले समजून घ्या. आपलं टार्गेट काय? उदाहरणानुसार समीकरण मांडता येणं. समीकरण ही पहिली प्रायोरिटी आहेत. लक्षात ठेवायचं. आपण शाब्दिक उदाहरणं मांडली समजून घ्यायची ते. ठीक आहेत ना. परत एकदा समजून घ्या. यामध्ये काय म्हटलं? वामनरावांनी किती कर्ज घेतलं? 2250 रुपयाचं कर्ज घेतलं. ठीक आहे ना. किती हप्त्यात फेडलं? 5. आणि प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा कसा होता? 50 रुपयाने जास्त होता. माहीत नव्हतं. मग पहिला हप्ता घेतला. दुसरा हप्ता घेतला. इथं तो जसा वाढला तसा कमी पण होत जाईल ना. कधी 50 वाढेल कधी 75 कमी होत जाईल असं पण म्हणेल तो. आहे असे प्रश्न पुढे नोट्समध्ये. लक्षात घ्या. दाखवायचं आहेत आपल्याला. ठीक आहे ना. समीकरण कोणाच्या भरोशावर मांडायचं? तर 2250च्या भरोशावर मांडायचं. का? कारण 5 हप्त्यांची बेरीज म्हणजे 2250 हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. म्हणजे समीकरण एकदा मांडलं रे मांडलं सोडवणं सोपं आहे. हे क्लिअर आहे? ह्याच्यावर शिकलो आहेत आपण. साधारण 60-70 उदाहरणं कदाचित झाली असतील आपली. ठीक 50 तर झालीच आहेत.
50च्या वरती गेलोच होतं, पण ठीक आहे ना. आता समीकरण कसं मांडायचं हे आपल्याला शिकायचं आहे. मुद्दा क्लिअर आहेत का? सर्वांना क्लिअर आहे? मागे प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहे? 100%. उदाहरणं सोडवायचे आहेत, मांडायचे आहेत. आता हप्ते कसे आहे? हप्ते कसे आहे? हो, कसे आहे? 50 रुपयाने वाढत आहे, पण कसे आहे? क्रमवार आहे. हप्ते कसे आहे? जिथे क्रमवार नावाची संकल्पना आहे त्या ठिकाणी सरासरीची संकल्पना. हप्ते क्रमवार आहेत, हप्ते क्रमवार आहेत. म्हणून मधला हप्ता किंवा त्याला सरासरी आपण म्हणू शकतो. एकूण हप्त्यांची बेरीज आहे 2250 भागेला 5. हे केव्हा सिक्वेन्स कंटिन्यू असेल तर, समजलं ना. म्हणजे 5 चौक 20, 5 5 25 आला 450 मधला हप्ता. म्हणजे हप्ते किती आहेत? 5. 50 न वाढत चालले, म्हणजे इकडे होणार 400 आणि इकडे होणार 350. इकडे 50 न वाढलं, इकडे होणार 500 आणि इकडे होणार बघा 550. समजलं? पहिला प्रश्न संपूर्ण क्लिअर आहेत का? ऑनलाईनचे विद्यार्थी मेसेज टाका. क्लिअर आहे सर्वांना? तुमचं क्लिअर आहे सर्वांना? काय अडचण? हे बघा, जर हप्ते किंवा संख्या राशी क्रमवार असतील, सिक्वेन्स नसतील, तर त्या ठिकाणी सरासरीची संकल्पना लागते. हे संख्याज्ञानामध्ये मी सांगितलं होतं. 5 हप्ते आहे म्हणून 5 हप्त्यानं भागलं 2250 बेरजेला. म्हणजे जे भेटलं तो मधला हप्ता भेटला आणि 50 न वाढत चालला आहे हप्ता. मग हा जर मधला असेल तर 50 न कमी, परत 50 न कमी करून ठेवायला लागेल आपल्याला, कारण असा वाढत जाईल ना तो. इकडे मात्र वाढवतं, इकडे घटून घेतले. कळलं का सर्वांना? वामनराव क्लिअर आहे? 100%. चला लिहून घ्या. फोटो काढला? फोटो काढा. फोटो क्लिअर आहे का सर्वांना? चला पुढचा प्रश्न बघू. ऑनलाईनवाले क्लिअर आहे का तुम्हाला? चला बा, हे झालं ना. चला याच्या पुढचा प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला. दिवसभरात रमेशने एका नाटकाची लिहा प्रश्न हा. दिवसभरात रमेशने एका नाटकाची चला पहा. चला, दिवसभरात रमेशने एका नाटकाची, हा जो प्रश्न आहे बघा, मी परत सांगतो. प्रश्न कुठल्या प्रकरणातला आहे हे नंतरचा भाग आहे. आपण सध्या जे शिकतोय समीकरण कसं मांडायचं याविषयी आपण माहिती घेतो. लक्षात घ्या. उदाहरणं कशी सेट करायची, यक्स कसा घ्यायचा, कोणासोबत घ्यायचा, कोणासाठी घ्यायचा, गणित मांडायचं कसं हे आपल्याला पाहायचं आहे. आणि पॅरलल क्वेश्चन कसा तयार करायचा हे सुद्धा लक्षात द्या. काय म्हणतोय प्रश्न बघा. दिवसभरात रमेशने एका नाटकाची प्रत्येकी 30 रुपयाची काही तिकिटे, काही, लक्ष द्या, परत वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. प्रश्न भाग कुठला आहे, माहिती भाग कुठला आहे. दिवसभरात रमेशने एका नाटकाची 30 रुपयाची काही तिकिटे, काही माहीत आहे का? नाही, क्वेश्चन मार्क, संख्या माहीत नाही. काही तिकिटे व प्रत्येकी 40 रुपयाची परत या ठिकाणी काही तिकिटे, अशी एकूण 35 तिकिटे विकली. त्याच्याकडे या तिकीट विक्रीतून 1200 रुपये जमले असल्यास 30 रुपयाची त्याने किती तिकिटे विकली? लक्ष द्या. प्रश्नाचा प्रश्न भाग समजून घ्या. काय म्हणतोय प्रश्न? जर हा प्रश्न समजला तर सरासरी मधला एक प्रश्न सुटतो. समजलं ना? मी कधी कुठं काय वाक्य वापरलं, काय माहिती दिली हे समजलं पाहिजे तुम्हाला. जर हा प्रश्न समजला तर सरासरी मधला एक प्रश्न प्रकार सुटतो. एका संस्थेतील स्त्री आणि पुरुष यांचे सरासरी वजन दिलेलं असेल तुम्हाला. लक्षात घ्या. एका संस्थेतील
स्त्री आणि पुरुष यांचं सरासरी वजन दिलं असेल. पुरुषांची संख्या एवढी आणि पुरुषांचं सरासरी वजन एवढं आहे. स्त्रियांचे सरासरी वजन एवढं आहे, स्त्रियांची संख्या काढा असं म्हटलं आहे. आता हे एकदम नाही लक्षात येणार, पण जर हा प्रश्न सुटला ना तर सरासरीमधला एक प्रश्न सुटतो, लक्षात ठेवायचं. हा प्रश्न कुठल्या प्रकरणामधला हे मॅटर नाही करत. प्रश्नांमधून एक्स कसा घ्यायचा, कोणासाठी घ्यायचा हे वाचता आला पाहिजे, प्रश्न समजला पाहिजे, हा प्रयत्न पहिला असला पाहिजे तुमचं, लक्षात ठेवायचं. काय म्हणतोय प्रश्न? दिवसभरात रमेशने एका नाटकाची 30 रुपयाची काही तिकिटे, 30 रुपयाची काही तिकिटे, माहिती आहे का संख्या? नाही. व 40 रुपयाची काही तिकिटे, 40ची संख्या माहिती आहे का? नाही. अशी एकूण दिवसभरामध्ये 35 तिकिटं विकली आणि या तिकीट विक्रीतून रमेशकडे 1200 रुपये जमले. तर रमेशने दिवसभरामध्ये 30 रुपयाच्या किती तिकिटं विकल्या? समजलं ना? तुम्हाला बॅच आठवली पाहिजे, मी आधीपासून सांगतो, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. कधी कुठं काय पाठ शिकवला आहेत, कुठल्या लेवलला शिकवलेला आहेत, आणि एखाद्या प्रश्नासोबत एखाद्या प्रकरणासोबत त्या ठिकाणी अवांतर काही माहिती दिली का, काही महत्त्वाची नोट्स काढून दिली का, काही सूचना दिली होती का, हे सुद्धा तुम्हाला आठवलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यावर तर गणित उभं राहतं, ठीक आहेत ना? काय म्हटलं आहेत बघा बरं. हा प्रश्न समजून घेण्यासाठी याच्यासोबत एक पॅरलल क्वेश्चन जोडतो आहे. समजा 10 तिकीटं आहेत आपल्याकडे, लक्ष द्या. जस्ट एक फॉर एन एक्झाम्पल, एक असं कच्चं बिच्चं उदाहरण मांडतोय. समजा 10 तिकीटं आहेत, याच्यामध्ये 10 रुपयाच्या सपोज 4 तिकीटं आहे आणि 4 आणि उरलेल्या 5 रुपयाच्या 6 तिकीटं आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 10 चूक 40 रुपये आणि 5 सकट 30 रुपये असे, म्हणजे आपल्याकडे 70 रुपये जमले. असाच प्रश्न नाही का? डुप्लिकेट करायचं आहे संकल्पनेला, ठीक आहेत ना? मला माझ्या भाषेत प्रश्न समजला पाहिजे, हे पहिले प्रायव्हेट आहे, समजलं ना? प्रश्न सोडत असताना मला प्रश्न आपल्या भाषेत करायचा आहे तो, ठीक आहेत ना? तो केव्हा समजेल? जर ही मांडणी तुम्हाला करता आली म्हणजे तुम्हाला प्रश्न समजला. एखाद्या प्रश्नाची कच्ची मांडणी करून पाहणे आपल्या संकल्पनेनुसार, हे समजण्यासाठी तो मुळात तो प्रश्न समजणं गरजेचं जो की दिलेला आहे तुम्हाला, लक्षात आला? आणि त्यासाठी लागतं वाचन. म्हणून मी नेहमी आग्रह असतो की पहिल्यांदा ना प्रश्न वाचा, प्रश्न वाचन शिका, त्याच्यातला माहिती भाग समजून घ्या, त्याला व्यवस्थित डील करा, त्याची मांडणी समजून घ्या, ठीक आहेत ना? पाठ टू पाठ प्रश्नाला पकडणं शिकायचं, ठीक आहेत ना? प्रश्न कठीण का जातात, प्रश्न का चुकतात? तर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा अभाव. आपल्याला नॉलेज नाही हा नंतरचा भाग. अरे माहिती असेल तर नॉलेज घेणं एखाद्या गोष्टीची. ज्ञानार्जन किंवा ज्ञानप्राप्ती, एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्याची पहिल्यांदा माहिती भेटली पाहिजे, तर मी त्याचा अभ्यास करेल, ठीक आहेत ना? म्हणून प्रश्न का चुकतात पहिल्यांदा? कारण त्याची माहिती नाही किंवा ज्ञान पण नाही, ठीक आहेत ना? म्हणून मी नेहमी सांगतो लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा अभाव. जर आपल्याला माहिती भेटली तर कदाचित मी त्याचं ज्ञान घेईल. 7ची कसोटी आपण शिकलो होतो, मूळ संख्या कशा व्हेरीफाय करायच्या शिकलो होतो. मूळ संख्या व्हेरीफाय करायचं नॉलेज असेल, माहिती असेल तर आपण मूळ संख्या व्हेरीफाय करू, ठीक आहेत ना? 100च्या पलीकडच्या. म्हणून प्रश्नाच्या माध्यमातून शिकायचा आहे. हा प्रश्न असाच नाही का काहीसा आपला, की सपोज याच्याकडे 35 तिकीट आहे. बघा आता याला पूर्ण विस्तारमध्ये मांडतो, ठीक आहेत ना? हाच प्रश्न उद्या तुम्हाला वेगळ्या शॉर्टकटमध्ये सुद्धा मांडता येईल. जरा समजला तर सरासरी सुटतो. मेथड डेव्हलप करायची आहे, मांडण्या डेव्हलप करायच्या आहे, शाब्दिक उदाहरणं मांडता आली पाहिजे, लक्षात ठेवायचं. समजा माझ्याकडे जर 10 तिकिटा टोटल झाल्या, तर ह्या 10 तिकिटापैकी 10 रुपयाच्या 4 तिकिटा, राईट झाल्या, 10 नग, याचे झाले 40, 5 सक 30, याचे झाले 30, म्हणजे माझ्याकडे 70 रुपयाचे तिकीट आहे, ज्यामध्ये 10च्या 4, 5च्या 6 आहे ना? पण इथं आपल्याला 30 रुपयाच्या किती तिकीट आहे हे माहीत नाही आणि 40 रुपयाच्या किती तिकीट आहे हे माहीत नाही. फक्त एवढंच माहीत आहे की आपल्याला 1200 रुपये माहीत आहे, समजलं ना? उदाहरणाचा ढाचा समजून घेतला पाहिजे, लक्षात घ्या. जरा समजला तर शेकडेवारीचा शेवटचा प्रश्न सुटतो, घोडा आणि घोडागाडीचा. मेथड डेव्हलप करायचे, मी आधी सांगितलं. कुठं पोचता आलं पाहिजे तुम्हाला, माहीत नाही. अरे या प्रश्नाचा अर्थ जर बरोबर काढला ना तर आपल्याकडे 35 तिकीटं आहे ना, 30 रुपयाच्या काही आणि 40 रुपयाच्या काही, ना याची संख्या माहीत आहे ना याची संख्या माहीत आहे. कळत आहेत ना? आपल्याला दोन्ही गोष्टी माहीत नाही, माहीत आहे नाही, तेव्हा दोन्हीसाठी एक्स घेऊ शकता. मग अशा ज्याच्यासाठी विचारलं त्याला एक्स घ्या. 30 रुपयाच्या तिकिटांची संख्या विचारली त्याने, बरोबर ना? मग थोडंसं त्याला परफेक्ट मांडतोय, लक्ष द्या व्यवस्थित. सर्व एकूण तिकिटांची संख्या किती आहे? एकूण तिकिटांची संख्या ती किती आहे? 35. चला लक्ष द्या, 35. बाकी काही दिलं का? नाही. अजून एक माहिती दिलेली निश्चित. एकूण रक्कम किती आहे? 1200. हे रुपये 1200 जमले, समजलं? 1200 रुपये जमले. ज्याच्यासाठी विचारलं तिथून सुरुवात करा, सरळ. समजा 30 रुपयाच्या
तिकीट विक्री 30 रुपयाच्या तिकिटांची 30 रुपयाच्या तिकिटांची संख्या बरोबर एक्स. कारण माहित नाही ना, मग समजा 30 रुपयाच्या तिकिटांची संख्याच बरोबर एक्स घेतली. पॉईंट क्लिअर आहे सर्वांना. 30 रुपयाच्या तिकिटांची संख्या एक्स आणि तिथूनच सुरुवात करतो आपण, ठीक आहे ना. व म्हणून 30 रुपयाच्या तिकिटांची रक्कम बरोबर 30x रुपये. नंबर 1 कळलं का? 30x कळलं का रे? 30 गुणिला x म्हणजे 30x. समजलं नाही? समजलं. मला 30 रुपयाच्या तिकिटांची संख्या माहीत झाली, म्हणून आता 40 रुपयाच्या तिकिटांची संख्या 40 रुपयाच्या तिकिटांची संख्या एकूण तिकिटा 35 आहे, त्यामधून मला x माहीत झाल्या, म्हणून 35 - x. प्रश्नाशी बोलायचं. मी म्हटलं तुम्हाला प्रश्न बोलतात, आजपासून बोलतील ते तुमच्यासोबत, ठीक आहे ना. काय म्हटलंय, कोणासाठी घ्यायचं? अरे एकूण तिकिटाची संख्या किती? 35. त्यामधून 30 रुपयाच्या तिकिटाची संख्या किती? x. ही जर मायनस केली तर दाखवायचं आहे ना, तर उरलेली संख्या 40 वाली नसतील का? समजलं का? प्रामाणिकपणे सांगा. हे क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे 30 रुपयाच्या तिकिटाची संख्या जर x आहे तर त्याच्यापासून 30x जमले. आता 40 रुपयाच्या तिकिटाची संख्या बरोबर काय? एकूण तिकिटामधून मला माहीत झालेली संख्या मायनस केली, म्हणजे ही असेल 40 वाल्याची संख्या. दाखवायचं आपल्याला. कळलं का? ही किती रुपयाची तिकीट आहे? 40ची. म्हणजे याचा अर्थ बघा, म्हणून 40 रुपयाच्या तिकिटांची रक्कम एक तिकीट 40ला आहे आणि अशी संख्या त्याची 35 वजा x आहेत. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? 35 चौक 140, त्याच्यावर एक 0, 1400 वजा 40x. नंबर 2. कळलं सर्वांना? क्लिअर आहे? दाखवायचा, प्रमोट करायचं, समीकरण मांडायचं, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इकडनं आलेली रक्कम म्हणजे 1200. समजलं? समीकरण म्हणजे काय? समानता संबंध. काय काय आहे हे नाही म्हटलं मी. समीकरण म्हणजे काय? उदाहरणात दिलेल्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे. समीकरण काय आहे? तो प्रस्थापित झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ बघा, म्हणजे मला बोलता आलं पाहिजे उदाहरणाशी. काय? इकडनं माझ्याकडे किती आले? 30x आणि तिकडनं किती आले? 1400 - 40x. म्हणजे माझ्याकडे असे जमले 1200 रुपये. समजलं? हा समानता संबंध प्रस्थापित केला पाहिजे. आणि 3 दिवसापासून पुढचं शिकूनच राहिलो. हे आज खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मला प्रश्न मांडता आला पाहिजे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. पटलं ना? मला प्रश्न मांडता आला पाहिजे, म्हणून प्रश्नाशी बोलायचं आहे. समजलं? हे क्लिअर आहे सर्वांना? समजलं? मांडता आलं पाहिजे. मांडलं. आणि हे तर 2-3 दिवसांत सुरूच आहे. कसं सोडवायचं? तर 40x मधून 30x गेले, वजा 10x. हे 1400 तिकडे जाईल मायनसमध्ये, तर वजा 200. चला वजा 200. मला असं वाटतं आता इथं बसलेल्यापैकी याच्यात काही अडचण नसायला पाहिजे बघ, कोणाला तरी. कोणालाच नसायला पाहिजे. आहे का? नाही असं तर आता सांगा. आहे का अडचणी? जर 2-3 दिवसात जर तुम्ही समीकरण कसं सोडवायचं हे जर कव्हर नसेल केलं तर तुम्ही चांगलं व्यवस्थित ऐकलं नाही मी काय बोललो आधीपासून. तर हे लक्षात घ्या सर्वांनी. कारण आपलं खरं टार्गेट आहे वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं सॉल्व्ह करणे. समीकरण कसं सोडवायचं आहे आपण 3 दिवस पाहिलं, ठीक आहेत ना. डाव्या बाजूला चल पदे घेतली, उजव्या बाजूला स्थिर पदे घेतली, यातून 200 उरले. क्लिअर आहे? कारण 1400 तिकडे गेले, मायनस झाले. -1400 + 200 म्हणजे वजा 200. हे कट झाले म्हणजे x = 200/10 म्हणजे उत्तर आलं बघा 20. हे क्लिअर आहेत का? समजलं सर्वांना? चला एकदा परत समजून सांगतो. लक्ष द्या सर्वांनी. काय? एकूण तिकिटाची संख्या 35 घेतली, एकूण रक्कम 1200 आहे. समजलं ना? माहिती मांडली आपण. 30 रुपयाच्या तिकिटाची संख्या मला माहित नाही, म्हणून समजा x घेतली, त्यापासून रक्कम झाली प्राप्त 30x. ही माहीत झालेली संख्या मी मायनस केली 35 तिकिटांमधून, म्हणजे 40 रुपयाच्या तिकिटांची संख्या एवढी आहे आणि त्याची व्हॅल्यू 40 आहे. म्हणजे गुन्हेला 40 केलं तर उत्तर एवढं आलं. म्हणजे समानता संबंध प्रस्थापित केला. कुठे? या दोघांची किंमत म्हणजे 1200. समजलं ना? दाखवायचं आपल्या दोघांची व्हॅल्यू म्हणजे काय? 1200. एक्सची व्हॅल्यू काढली आपण 20. हे तुमच्या तिकिटांची संख्या झाली. मुद्दा क्लिअर आहे? आणि समजा 40 वाल्या तिकिटांची संख्या म्हटलं असते, मी त्याच्यासाठी एक्स घेतली असती. 35 मधून हे 20 गेले तर उरले 15 संख्या, ही 40 वाल्याची असतील. प्रश्न समजला का? क्लिअर आहे? हेच थोडं शॉर्टकटमध्ये जर मांडणी करायची आहे त्याच्यापेक्षा या मांडणीनं आपण करू शकतो. तिकिटांची संख्या किती आहे? त्याच्यामध्ये किती रुपयाच्या आहे? 30 रुपयाच्या आणि 40 रुपयाच्या. ज्याच्यासाठी विचारलं त्याच्यासाठी मांडा. समजा 30ची संख्या x आहे, म्हणजे इथनं प्राप्त झाले 30x. हे x मायनस करा म्हणजे 35 वजा x, म्हणजे इथं टोटल आलं 1400
आणि इथं झालं 40x. आता दोघांची बेरीज इज इक्वल टू 1200 असं आपण थेट दाखवू शकतो. समजलं? मांडण्या डेव्हलप करा. प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट लागत नाही. मेथड डेव्हलप करा. संक्षिप्त रूपाने मांडण्या डेव्हलप करायच्या. ठीक आहेत ना? बराचसा भाग समजून घ्यायचा आहे आणि कमीत कमी मांडायचा आहे. प्रश्न क्लिअर आहेत का? सर्वांना क्लिअर आहे? प्रामाणिकपणे क्लिअर आहे रे? क्लिअर आहे सर्वांना? शाब्दिक उदाहरण आपण शिकतो. आज सुरू झालं आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? चालेल, लिहून घ्या. झालं का? कळलं रे? क्लिअर आहे सर्वांना? बोला, क्लिअर आहे? प्रश्न कशातला हे महत्त्वाचं नाही. आपण शाब्दिक उदाहरणं कशी मांडायची याचा एक एक एक्झाम्पल चेक करतो. ठीक आहेत ना? चला, याचा घेतला फोटो वगैरे घेतला, नंतर लिहिता येईल तुम्हाला. चला, तिसरा एखादा प्रश्न समजून सांगतो. अजून एक ॲड करू बघा. चला, हा एक घेतो, अत्यंत सोपा भाग आहे. ठीक आहे ना? काय म्हणतो बघा प्रश्न. बघा प्रश्न काय म्हणतोय. एका संख्येची 5 पट व 9 पट यातील फरक 144 आहे, तर त्या संख्येची 203 पट काढा. त्या संख्येची 203 पट काढा. यासाठी मला पहिल्यांदा संख्या काढता आली पाहिजे ना? हो किंवा नाही? संख्या काढता आली पाहिजे. लक्षात आलं? मग काय माहित नाही एका संख्येची. प्रश्नाचा प्रश्न भाग आणि माहिती भाग बघा. समजा संख्या बरोबर x. कळलं? समजा संख्या बरोबर x. कारण माहित नव्हतं. ठीक आहे ना? x घेतली. त्या संख्येची 5 पट माहित नाही. कशी दिसते? लक्ष द्या सर्वांनी. संख्येची 5 पट म्हणजे 5x नंबर 1. समजलं का? 5x नंबर 1. कळलं का? बोलायचं आहे प्रश्नाशी रे, बोलायचं आहे. पटलं? प्रश्न सोपे आहेत आणि शाब्दिक उदाहरणं ज्याला जमली ना एकदाची आपल्या संपूर्ण सिलेबसमध्ये, म्हणजे गडब गटक असेल किंवा पोलीस भरती किंवा सरळ सेवा किंवा कुठली परीक्षा असेल, शाब्दिक उदाहरणंही गणिताच्या रूपाने बऱ्याच ठिकाणी तशीच्या तशी आलेली आहेत. एवढंच नाही, कमी अधिक लेवल बदलू शकते. ठीक आहे ना एक्झाममध्ये? परंतु प्रश्न विचारणं थोडी बंद झालेले आहेत. सरळ सेवेला शाब्दिक उदाहरण आहे, MPSCला सुद्धा आहे. आणि जिथे जिथे शाब्दिक उदाहरण येईल तिथे तिथे समीकरण मांडणं हे पहिलं काम आहे. ते जमलं पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे? प्रश्नाशी बोलायचं म्हणजे काय? वाचा आणि मांडा त्यानुसार. एका संख्येची 5 पट कशी असेल? 5 पट ही आहे 5 पट. कळलं? पुढं व 9 पट संख्येची 9 पट कशी असणार? तर 9x नंबर 2. पॉईंट क्लिअर आहे? दोघातला फरक विचार दिला आहे 144. म्हणजे याचा अर्थ मोठी संख्या मायनस लहान संख्या इज इक्वल टू काय? 144. म्हणजे इथं उरले 4x इज इक्वल टू 144. म्हणजे x इज इक्वल टू 144 भागिले 4. म्हणजे उत्तर आलं 36. समजलं का? बोला. 36 क्लिअर आहे? 36 क्लिअर आहे सर्वांना? पाटील क्लिअर आहे सर्वांचे? चला, आता अरे संख्या भेटली पाहिजे काय? प्रश्नाचा भाग तर आहे. तर त्या संख्येची म्हणजे संख्या भेटली आपल्याला, घाईघाईत उत्तर द्यायचं नाही टेकून, कारण संख्या भेटली. पण पुढं काय म्हटलं? त्या संख्येची. म्हणजेच काय? म्हणून त्या संख्येची, लक्षात घ्या, त्या संख्येची किती पट? 2/3 पट. म्हणजे 36ची 2/3 पट. 3 12 36 12 2 24 हे तुमचं उत्तर असेल. पॉईंट क्लिअर आहे सर्वांना? समजला प्रश्न? लिहून घ्या. चला, समजला ना? प्रश्न क्लिअर आहे सर्वांना? चालेल. तर यानुसार आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची असेल. पॉईंट क्लिअर आहे? यानुसार सर्वांना शाब्दिक उदाहरणं सोडवायची असेल. लक्षात ठेवा.